आहात तुम्ही? हा, मला भेटायला बोलवलं पण यांचाच पत्ता दिसत नाही. कुठे गेले असावेत नेमके? आणखी किती वाट बघायची यांची? हे काय करताय? सोडा ना. मोहिनी, अगं तू अशी मिठीत असलीस ना की वाटतं निसर्गाचं हे हिरवगार सौंदर्य, ही उष्य कालाची लाली, संध्येची छाया, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, रातराणीचा मंद सुगंध जणू काही तुझ्याच रूपाने अनुभवत आहे मी. हे रेशमी मुलायम बंद. पहाटे गवतावर पडलेल्या दवबिंदूला सूर्यकिरणांचा स्पर्श झाला की त्याचं चमकणारं तेज तुझ्या ठासून भरलेल्या तारुण्यात अनुभवायला मिळत असतानाही मी गप्प बसणे इतका आरसिक नक्कीच नाही. मोहिनी, तेरे सिवा कुछ याद नहीं, दिल डरता है मेरा. तेरे सिवा कुछ याद नहीं, दिल डरता है मेरा. दिल दू या जान दू ऐसा शबाब है. तारीफ उस खुदा की जिसने तुम्हें बनाया. तारीफ उस खुदा की जिसने तुम्हें बनाया. इतनी हसीन मिट्टी जाने कहां से लाया. खूप छान. पुरी झाली हा सुट्टी आता. अच्छा, पण मी काय म्हणते, मला बोलवायचं आणि इथं मला वाट बघायला लावायची, तर मग काय करत होता तुम्ही? अगं थोडेसे कॉन्ट्रॅक्ट साईन करायचे होते, काही कामं होते म्हणून ऑफिस रूम मध्ये बसलो. मला तुझा आवाज आला आणि मी लगेच धावत आलो. हा, मी इथं आले ना की मला तुम्ही दिसले नाहीत ना तर माझं मन कसं एकदम कासावीस होऊन जातं बघा. अगं अगदी पहिल्याच भेटीत तुला बघून तुझ्या प्रेमात पडलेल्या या प्रेम कुमारच्या मनाची अवस्था काय होती ना ते फक्त आणि फक्त मला ठाऊक. अगं सतत तुझा हा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आहे सगळं, आणि तुझ्या स्वप्नात रममान होऊन हा प्रेम म्हणायचा सांगू काय म्हणायचं. तुझं रूप गोजिरवाना, तुझं रूप गोजिरवाना, लावण्याची खाना. तुझं रूप गोजिरवाना, लावण्याची खाना. मन लागना कुठे तू तुझ्यावर बाळला. ओ साजरे तुझ्यात हजू गुंतला. ओ साजरे खरंच हजू गुंतला. तुझं रूप गोजिरवाना, लावण्याची खाना.
चाल ही शराबी तुझा चंद्रवाणी मुखडा माझ्या हृदयी बैसला ओ सासणे तुझ्यात हा जीव गुंतला ओ सासणे खरंच जीव गुंतला सूर म्हणते विश्वास या जीवाचा हो, सप्तसूर माझ्या अंतर मनाचा हो शेले सुतार माझ्या अंतर मनाचा तुझ्या स्पर्शाने माझा अंग अंग शहरला हो जान हो तोहरा से प्यार भइलबा हो जान सच हो के प्यार भइलबा तोहरे ब्यूटी के खजाना बाढ़ लौले करके पाना तोहरे ब्यूटी के खजाना बाढ़ लौले करके पाना मनवा लाग नाही जब से दीदार भइलबा हो जान हो तुझ्या हजू तला हो सासणे खरंच गजू गुंतला तुझं रूप गोजिरवाना लावण्याची खाना तुझं रूप गोजिरवाना लावण्याची खाना मन लागणार तेही जीव तुझ्या वाढला जान हो तुझ्यात हजू गुंतला हो सासणे खरंच हजू गुंतला खरंच तुझ्या लावण्याने वेळ लावले मला पुरे झाले तुमची आता स्थिती असं मग उलट उलट तुम्हीच मला भुरळ घालून आपल्या प्रेमाच्या झाडामध्ये अडकवलंय प्रेम मला ना तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. अगं मग बोल ना बोला राणी सरकार बोला गुलाम हाजीर आहे तुम्ही मला मागे लग्नाचं वचन दिलं होतं मग त्यात काय आहे? दिलं वचन हो केव्हा तुम्ही मागे म्हणाला होतात शेतीच्या खटल्याचा निकाल लागला की आपण लवकरच लवकर लग्न करू खटल्याचा निकालही लागला विश्वासरावांची पूर्ण इस्टेट आणि ती जमीन तुमच्या नावावरही झाली मोहिनी अगदी खरं आहे तुझं म्हणणं विश्वासराव म्हणजे माझे वडील त्यांच्याशी माझं कधीच पटलं नाही तुला सांगतो मला चैनी विलासी वृत्तीचं म्हणून ही संपूर्ण स्टेप
ती अनाथ मुलांच्या संस्थेला दान करायला निघालं होतं. पण मलाही प्रेम कुमार विशंबर नाथ म्हणतात. मी आपल्या कूटनीतीने आणि तल्लक बुद्धीने ही संपूर्ण संपत्ती मी माझ्या नावे करून घेतली आहे. आता या संपत्तीचा एकुलता एक वारस आहे हा प्रेम कुमार विशंभर नाथ. नक्की. आणि मी म्हणते अशा या आनंदाच्या क्षणाला आपण 4 लोकांच्या साक्षीने जर लग्न केलं म्हणजे आपला आनंद द्विगुणित होईल. मग करूया ना लग्न. लग्न 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 लग्न. मी कुठे पळून चाललोय का? मी कुठे पळून चाललोय का? हो, पण आणखी किती दिवस? तुम्हाला ठाऊक आहे ना, एखाद्या मुलाला त्याच्या बापाचं नाव भेटलं नाही तर आज हे लोक त्याला हरामाचं पोर म्हणून नाव देतात. हे तुला नेमकं म्हणायचं तरी काय आहे मोहिनी? होय, प्रेम. माझ्या उदरामध्ये तुमच्या प्रेमाचं अंकुर वाढत आहे. अगं यात घाबरण्यासारखं काय आहे? हे बघ, मी तर तुझ्याशी लग्न करणार नाही. पण काय आहे ना, आता माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट जास्त वाढलेले आहे. खूप कामे पडलेली आहे. हे सगळी कामं झाले, माझी बिलं सगळे मिळाले की मग आपण लवकरच लग्न करू. तोपर्यंत आहे ना, तू एक काम कर, एखाद्या चांगल्या दवाखान्यात जा आणि हे होणारं बाळ मिटवून टाक. म्हणजे कसं ना रहेगा बास न बजेगी बासुरी. हे काय बोलताय तुम्ही? आपल्या प्रेमाचं प्रतीक हे होणारा बाळ याला प्रेमाचं प्रतीक? हे बघ, तू वेडी वगैरे झाली आहेस का? हे बघ, मुकाट्यानं जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन हे होणारं बाळ नष्ट करायचं, समजलं? नाही, असं करणार नाही. आणि काय म्हणालात तुम्ही? हे बाळ मी नष्ट करू? हो, परमेश्वराच्या साक्षीने तुम्ही माझ्याशी पत्नीचं नातं जोडलं. आणि आज हे पापाचं गोड म्हणून तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. बस बस, खूप झालं. हे बघ मोहिनी, मी आता तुला खरं काय ते सांगूनच टाकतो. काय ना, अगं तुझ्यासारख्या ॲटम मुलींना प्रेमाचे दाणे टाकून त्यांना आपल्या प्रेम पाशात ओढून आपल्या शरीराची वासना शांत करणे हा माझा छंदच आहे. अगं अशा कित्येक मुली या प्रेम कुमारच्या बिस्तराची शान बनल्या म्हणून मी काय त्या प्रत्येकाशी लग्न करत बसलो? एवढा मोठा विश्वासघात. हा? म्हणजे तुम्ही मला समजलं काय? तुमची शय्या सजवणारी हे बाजारू स्त्री. अरे खरं प्रेम केलं मी तुझ्यावर. आणि त्या प्रेमाचं मला चांगलं फळ दिलंस तू. आता कळलंय ना तुला मोहिनी? मग आता चालायला लाग, मोकळं कर. नाही, हे बघा, तुम्ही असं बोलू नका. पोटातलं बाळ घेऊन मी कुठे झालं? कुठेही जा, या जगात भरपूर जागा आहे, पण हे पापाचा गोळा माझ्या माथी मारू नको. अरे ना कुठलं कुणाचं पाप हे तू माझ्या माथी मारते? तुमच्यासाठी तर मी माझ्या आई वडिलांना माझं घर सोडून आले. आणि ह्या अवस्थेमध्ये मी जर तिथे गेली तर
तुझ्याशी लग्न करू? मी तुझ्याशी लग्न करू? या समाजात माझी काय इज्जत आहे, काय प्रतिष्ठा आहे? आणि मी तुझ्यासोबत तुझ्यासारख्या दीड दमडीच्या पोरीसोबत लग्न करू? आताच्या आता चालते होतो. नाही नाही जाणार मी. तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. होय, मी या जगाला ओरडून ओरडून सांगेन, या होणाऱ्या बाळाचा बाप फक्त आणि फक्त तू आहेस म्हणून. तुला सांगतो, या वाड्याच्या भिंतींना माझ्याशिवाय दुसऱ्याचा मोठा आवाज ऐकण्याची सवय. आणि तू किती ओरडलीस ना तरी त्याचा काहीच उपयोग नाही, कारण कायदा माझ्या हाताची कठपुतली आहे, कठपुतली. तुझ्या ओरडण्याचा काहीच फायदा होणार नाही. चालती होती. हो, आणि शिवाय माझे संबंध वरपर्यंत आहेत आणि या गावातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे तुझं कुणीच ऐकणार नाही. एक गोष्ट ध्यानात ठेव, अरे जो कोणी या प्रेम कुमारच्या आड येत असतो ना, तो साला दुसऱ्या दिवशीचा उगवता सूर्य पाण्यास जिवंत नसतो. अरे तुझ्या पोकळ धमक्यांना घाबरण्यासाठी मी बेकडची औलाद नाही. अरे ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी यमराजापर्यंत जाऊ शकते ना, त्याचप्रमाणे माँ दुर्गेचं रूप घेऊन तुझ्यासारख्या राक्षसाचा वध सुद्धा करू शकते. मला आव्हान देतेस, मला या प्रेम कुमारला? मला वाटते मोहिनी, तुला तुझ्या जगण्याचा कंटाळा आला. देवा, हे देवा, भीमा, तुला ठाऊक आहे, एखाद्यानं जर तुझ्या धन्याला आव्हान दिलं, तू काय करतोस? आणि ही भरची मुलगी तुझ्या धन्याला आव्हान देऊ पाहत. अरे 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 अरे, हे परमेश्वरा, हे ईश्वरा, अरे आणखी किती पाप करायला लावशील रे या हाताला? हे काय झालं? काय झालं? अगं सांगितलं होतं का तुला, पण तू माझं काय एक ऐकलं नाही आणि शेवटी मृत्यू उडवून घेतला. अरे जो मला देत नसतो साथ, त्याचा करतो मी घात. म्हणूनच म्हणतात मला प्रेम कुमार विशंभरला. संपत्ती माझा नशा, भीती माझे
पायाखाली दुनिया आहे, इशाऱ्यावर किस्मत आणि मिठीच माझ्या. जिंकणं माझी जिद्द नाही, माझी आवड आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच्या मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग 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 विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. अगं आता तू 2 प्लेट गरम गरम भजे खाल्लीस तरी तुझं पोट का रिकामच आहे. तुमचं लक्ष माझ्या खाण्याकडे दुसरीकडे नाही. सदा ना कदा माझ्या खाण्याकडेच लक्ष देता. असं बोलले बाई माझ्या अंगावरती अजिबात हाड राहिलं नाही, नुसता मासच मास आहे. किती या बाईला कष्ट म्हणतो, या बाईला कष्ट करू करू हिचा सगळा सापडाच खाम झालाय, म्हणून हे एवढी बारीक झाली. हे बघा तुम्हाला सांगून ठेवते, मला अजिबात टोमणे मारायचे नाही. तुमचे बोललेले शब्द मला कळतात बरं का. लग्नाच्या पूर्वी तर मोठे मोठे आश्वासन दिले होते, मी तुला फुलाप्रमाणे जपेन, तुला नवनवीन साड्या आणून देईन, दागिने आणून देईन. काय जाता असं मी म्हणालो नाही, तुम्ही नाही तर काय कोण म्हणाला. असं एकदाच नाही 100 वेळा म्हणाला. अगं असं मी म्हणालोच नाही. आणि बघ तुला मी ज्या वेळेस बघायला आलो ना, तर तुझ्या वडिलाच्या विनंतीवरून तुला न बघताच मी तुझ्यासोबत लग्न केलं. नाही तर एवढी बारीक असताना मी केलोच नसतो तुझ्या. इतकं साधेपणे बोलायला तुम्हाला काहीच वाटत नाही. मेली ना तुमच्यावरती पाडले बाई. तुमचं पहिलं लग्न झालं होतं तरी पण मी तुमच्याशी लग्नाला तयार झालं. इथं चुकलं ग बाई. अगं तू फसलीस की मी फसलो. अगं माझी एवढी शिला सुमन 4 वर्षाची होती तेव्हा तिची आई तेव्हा
आम्हा दोघांना देवाघरी निघून गेली तेव्हा तेव्हा ती मला सतत म्हणायची, बाबा बाबा माझी आई कुठं आहे, माझी आई कुठं आहे, मला माझी आई पाहिजे म्हणून ती सतत रडायची. एवढीशी पोर, तिला काय सांगावं, काय उत्तर द्यावं काही सुचत नव्हतं. तिचा केविलवाना चेहरा बघून माझं काळीज कसं जरा जरा फाटत होत. पण मी तिला सांगू शकत नव्हतो आणि रडू शकत नव्हतो. म्हटलं तुझ्याशी लग्न करून सुमनला तिची आई मिळवून द्यावं. की तू तिच्या पाठीवरून मोठ्या मायेने हात फिरवे, ममतेच्या वाशेल्यानं अंगाई गीत गाशील, तिला आपल्या कुशीत झोपवशील, तिला आपल्या आईच्या प्रेमाची कधी कमी पडू देणार नाही. पण मला ठाऊक नव्हतं, की मी रखरखत्या उन्हाच्या चांद शोधत होतो. आईचं प्रेम तर दूरच, पण साधी तू तिला विचारपूस केलीस नाही, कधी तिच्यावर तू प्रेम केलीस नाही. लहानपणापासून आजपर्यंत तू तिचा तिरस्कारच करत राहिलीस. वा 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 वा, तिचा छळ करते असं म्हणायचंय का तुम्हाला? देवा परमेश्वरा, रे जिथं असेल तिथं मला उचल रे बाबा, उचल. म्हणतात ना नावाचीचं मीठ अळणी, म्हणून तसंच झालंय माझं. एवढं सगळं करते मी यांच्यासाठी, यांच्या मुलीसाठी, आणि मला दोष देतात. हे बघा, मला सांगा, तिचं कुठं चुकलं, कुठं माकलं तर तिला बोलायला नको का? अहो, आता एवढी मोठी 20 वर्षाची घोडी झाली ना ती, म्हणून ना मला तिची काळजी वाटते. आता मला सांगा, सकाळपासून ती कॉलेजला गेली, अगदी दुपारची वेळ होत आली, अजून तरी तिचा पत्ता आहे का? अगं येईल की, एवढं घर कशाला डोक्यावरती घेतेस? आज तिच्या कॉलेजमध्ये काहीतरी कार्यक्रम म्हणून ती मला सांगून गेली होती. तुम्हाला सांगून गेली? हो, मला सांगून. तुम्हाला सांगून गेली, मग मला सांगून काय नाही गेली? अगं तू कधी तिचं ऐकलं होतंस का? म्हणे मला सांगून जायला पाहिजे होतं. मी कसं ऐकणार मी? ती तुमच्या नजरेत ना, मी तर तिची 7 जन्माची वहिनीच आहे. हे काही नाही, येऊ दे तिला, आज चांगला धडा शिकवते तिला. या राणी सरकार, या लवकर आलीस. थकली असशील नाही तू? बस काय तुझ्यासाठी चहा आणू की कॉफी आणू? सांग ना. आई, अगं शाळेमध्ये ना कार्यक्रम होता म्हणून मला, आणि मैत्रिणीकडे थोड्या वेळ थांबली म्हणून मला मैत्रिणीकडे का मित्राकडे थांबली होती? काय बोलताय तुम्ही? माझ्यावरती उंच आवाज अगं करून बोलतेस आल्या तू? हिच्यावर का असा राग काढतेस? झाला असेल थोडा यायला उशीर. तुम्ही मध्ये बोलायचं नाही. लाडाची मुलगी आहे ना तुमची ती, तुम्ही तर तिचीच बाजू घेणार ना. मी कोण तुमची?
तुमच्या ह्या अशा लाडा पाहिजे तुमची पोरगी वाया गेली. तुझ्याशी तर बोलणंच बाबा आहे. इकडे कोणी जाता इकडे जा. इकडे या तुम्ही. चालल्या कोणी. का करू या माणसाला घरात बाजूला कळत आहे. काय काय भवाने एवढी घरात कामं पडली असताना ती कोण करणार आहे? तुझा बाप की तुझी वर गेलेली आई? सांग ना. तुम्ही नेहमी माझ्या आईला मध्ये का आणताय हो? हा आई त्यांनी काय तुमचं वाईट केलं? अगं, मी लहान असतानाच माझी आई देवा घरी गेली. निघून गेली आणि माझ्या मागे ठेवली येऊ तसा पांढऱ्या बाई. मला तर माझ्या जन्मदाता आईचं चेहरा सुद्धा आठवत नाही. लहानपणापासून तूच माझी आई आहेस. मग का माझ्याशी अशी परकेपणासारखी वागतेस तू? आई, मी तुला हात जोडून विनंती करते. कृपा करून माझ्या बाबांना आणि माझ्या स्वर्गामध्ये आईला असं हा शब्दाने बोलू नकोस. मी तुझे हात जोडते. अपशब्द. तुझी एवढी हिंमत की माझ्याशिवाय तोंड करून बोलते. माझ्या तोंडाला तोंड द्यायला. एक गोष्ट चांगली लक्षात ठेव. यापुढे माझ्या तोंडाला तोंड अजिबात द्यायचं नाही. तोंड जर का दिलीस ना तर याद राख. प्यारी बहना, वाह तेरा क्या कहना. अरे हे काय करते? अशा जान जवान मुलीला असं कुणी मारते का? तसं नाही रे दादा. ती येताना अडकळली म्हणून मी तिला आधार देत होते उठवण्यासाठी. तेवढ्यात तू आलास. मी हिला कशी मारणार रे? मी नाही करते. मी खूप जीवापाड प्रेम करते रे तिच्यावर. हास थोडीशी हास. बघ 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 रे किती प्रेम करते रे माझी सुनाची पोर रे. बरोबर आहे. तू म्हणणारच आहेस ना मी सावत्र आहे नदीची म्हणून तूही बोल मला. मला एक सांग रे, सख्खी आई असती तर तू आताच बोलला आताच का सांगलं उगी उगी तूही बोल मला. तूही बोल. अगं रडू नकोस. माझी चुकी झाली. मला वाटलं काव भासी काय तुला काय झालं पडलो म्हणून सांगायला. तुझा तोंड शिवलेला आहे का? बिचारी माझी बहीण, किती दुःख झाला तुझ्या बाई तिला. मामा, दादा मामा आले. मामा चहा घेऊन ये. भाची चाय नको शुगर आहे.
सरबत बनव सरबत. इकडे रे शरबत कायचं बनते साखरेचंच बनते ना शुगर आहे शुगर. अहो मलाई मारू नाही का बाई, मलाई मारू. ये दादा माझ्या भावासाठी सुंदरसं शरबत घेऊन ये. काही शुगर बिगर नाही बहाणे सांगतो हा. इकडे ये. का बेस कान घेऊन ये. बोल. ही सारी संपत्ती तुझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोची होती आणि मरण्यापूर्वी त्यानं सारी संपत्ती त्या सुमनच्या नावानं करून दिली आणि हे सारा वैभव गणपतला समजून तुझं लग्न त्याच्याशी लावून दिलं. आता मला सांग, तुझ्या म्हाताऱ्या नवऱ्याला कमी जास्त झाला तर तुझ्या हातात काय भेटल? घंटा. मंदिरात जाऊन तू त्याला हलवशील आणि हरिओम हरिओम करून. मी का म्हणतो, का या दोघं बापलेकाला कावण्या घेण्यातून हाकलून लावेस. त्याले का म्हणते, खावाले काढ आणि भुईले बा. तर मी काय म्हणतो, का? अरे मी तुला सांगते ही 21 वर्षाची झाली सुमन ही सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण होईल. 21 वर्षाच्या झाल्यानंतर स्टॅम्प पेपर लिहिलेला आहे ना. बरोबर, अगदी बरोबर. मी तुला सांगतो की जरा सबुरीने घे, सबुरीने. आता 25 वर्ष राहिले, तिला 21 वर्ष व्हायची. 20 वर्ष आधी 21.5 नाही 20 वर्षाची झाली. अर्धेच दिवस राहिले आहेत. 21 वर्षाची झाली तशी त्या दोघं बापलेकाची सही घेतो आणि ते सारी इस्टेट तुझ्या नावाने करून देतो. बाय बापा, आपल्याला काही नाही पाहिजे. मी खाऊन पिऊन सुखी आहे त्या विसंबर नाथच्या याने आशीर्वादाने. असं कसं म्हणतोस रे? तू माझा लाडाचा भाऊ आहेस. मग तुला फुल नाही तर फुलाची पाकळी देईनच ना मी. तू चिंता करू नको, तुला थोडं तरी मी देईनच देईन. मेरी प्यारी बहना, मेरे प्यारी बहना, आता या खेळात कशी मी चाल चालतो अगं पाहतच राह. मामा चाय सरबत घ्या. नाही, बस 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 इथे बस बस. टी शरबत दादा कसा झाला शरबत? आता का सांगू, सांगावं तर भासी नाराज. काय झालं दादा सांग ना स्पष्ट. उम्मसच खारड बहिणा, उम्मसच खारड. बरं जाऊ दे, तो मी निघतो तिकडे. तो विसंबर वाट बघित आहे. अगं काय करते, सप्पा हिशोब द्यावा लागते त्या विसंबरला. सप्पा राहून दुसऱ्याकडे रोजीनं जावा लागते. बरं येतो मी. जय
काय गे सटवे? लहान हा? ते तुला करणं होत नाही हा? काय ग तुला मिठातला आणि साखरेतला फरक कळत नाही हा? काय झालं सांग ना. काय खूप दुखतंय आता. काय झालं? काय ग तुला शरबत आणायला सांगितलं होतं ना? तर तू मिठाचं पाणी घेऊन आलीस म्हणजे परमेश्वरा काय चुकलं माझं सांग ना. सांग ना काय चुकलं. कुठला अपराध घडला माझ्या हातून. म्हणून मला आपल्या पाराने आत्ता देतोय. आई माझ्या बाबाने तुझ्याशी लग्न करून आले म्हणून तू या घरात माझी आई म्हणून आलीस. पण तू मला आई सुद्धा म्हणू देत नाहीस. कधी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात सुद्धा फिरवलं नाही. नेहमी माझा तिरस्कार करत आली. पण आई आजपर्यंत मी तुला आई म्हणूनच तुझ्यावरती प्रेम करत आले ग. आई तू मला सोडून का गेलीस ग. आई सांग ना का गेलीस. आई मला तुझी गरज आहे ग. आई तुझ्या ममतेची, तुझ्या वात्सल्याची, तुझ्या प्रेमाची मला गरज आहे ग. सुमन पोरी रडू नको. अगं जीवन आहे ना हे सुख दुःखाच्या धाग्यांनी बनलेलं आहे. जिथे माया नसते ते धागे क्षणात तोडता येतात, पण जिथे माया असते ना ते धागे तोडता तुटत नाही ग. मी जरी देहाने तुझ्यापासून दूर झाले असले तरी मनाने तुझ्याच जवळ आहे. घाबरू नको ग. मी तुझ्या जवळच आहे. तुझ्या जवळच आहे बेटा. तुझ्या जवळ आहे. आयसुनी पोरत झाले मी निराधार. आयसुनी पोरत झाले मी निराधार. नसबाकार भोग कसा दुःख कधी संपणार.
शर्मा वगैरे काही लागते का नाही लागे बे हा? काय लाज शरम विकून खाल्ल्या का बे तुम्ही बे हा? नाही नाही मी म्हणतो काय लाज शरम विकून खाल्ल्या का हा? अबे एवढा मोठा पोलीस स्टेशन माझा आता तुम्ही या पोलिसाकडून पैसे मागता का बे आणि तेही या सडल्या 2 केळी कोणा गेली बे इकडे अण्णा हो बे मला सांगा अबे या हवालदाराकडून तुम्ही या 2 केळी सडल्या केळीसाठी तुम्ही पैसे मागता आणि जेव्हा बापू तुम्हाला जेव्हा काम पडते तेव्हा येता माझ्या पोलीस स्टेशनला अण्णा हो बे केळी तू विकतेस ना मला सांग तू धंदा करतोस ते ठीक आहे अबे काल तुझ्या बायकोला रिपोर्ट केलं होतं ना माझ्याकडे कशी माहित आहे का आजा नवरा भांडे नाही घास म्हणून त्याले गंधावरी चपकवलो ते केस मी हँडल केलो आणि घडव्या माझ्याकडून केळी मग पैसे मागून राहिलास का असं राहू दे अबे हा हवालदार हो घोरपडे हवालदार अबे त्याला ज्याच्या असा बसते ना हा दंडा ज्या ठिकाणी बसते दंडा म्हणजे पाठीवर असा बसला दंडा तर त्याच्या पाठीवर असे येतात वरपडे तोच मी आहे घोरपडे आणि माझ्याकडून बेटे पैसे मागते जाऊ द्या साहेब हे आमचे साहेब कुठं गेले हा बरोबर आहे बरोबर आहे साहेबाला घडी घडी लागत राहते हगा पण मी का म्हणतो अरे पचल तेवढाच खावा ना पण नाही साहेब असा दाबते फुकटचा भेटला का असा दाबते गळ्यावरी येतलं दाबते आता गळ्यावरी जर आला तर इकडं प्रेशर नाही वाढल का वाढते असा प्रेशर वाढते का पुरा पोलीस स्टेशन दणाणून जाते साहेब पाहिलं पण असा पादऱ्या साहेब नाही पाहिलं अरे पाहते तर पाहते एवढ्या पाहते म्हणून मी हा फाग वापरतो जसा त्यांना फुसकी सोडलं तसाच मी फुसफुस सोडतो हा एवढा मोठा घाणेरडे जाऊ दे आपला साहेब असो का साहेबाची बदनाम करायचे येईल साहेब अशी राहते पाय के रे माझ्याकडे अशी नको पाहू तू कारे कारे डोरे कारण मी आहे हवालदार घोरपडे बापरे मला वाटते साहेबांना 2 केळी मागितला 2 केळी मागितला म्हणजे मला वाटते एक केळ माझ्यासाठी असेल आणि एक केळ साहेबासाठी असेल पण खाऊ तरी कसा साहेबाची परवानगी घेतल्याशिवाय पण हे माझ्याकडे टकटक पाहत आहे पण मला विचार पडत आहे ही खाऊ का ही खाऊ एक काम करतो असा करतो भूक तर मस्त मलाई लागली आहे एक केळ खाऊनच टाकतो साहेब काहीच म्हणू पण खायची कोणती नाही एक करतो मी आधा पादा करून पाहतो आधा पादा केलो का समजून जाते जिच्यावर पादा आला ते खाऊन टाकतो आधा पादा खोल पादा दाबाजीचा घोडा पादा टाम तोम कारे 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 केळी पाणी इचा नंबर लागला आता इचा खातो मी साहेब काहीच म्हणत जाग्यावर थांब तुझा व्हायब्रेट वाढू नको तुझा जर व्हायब्रेट वाढवलीस तर मग माझा इकडं गरम होऊन जाईल तशीच थांब पहिले हाय 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 हो आता तुझा दाबतो पाय एक्क्या वळत जाशील का अरे दमा नाहीये एक्क्या वळत जाशील तर माझा इकडं जाम होऊन जाईल गळा जाम होऊन जाईल म्हणून हळूहळू ये
हा अशी हालू नको. नाही बरोबर आहे, उभ्या उभ्या नाही खाऊ म्हणते, बसून खाऊन म्हणते. वाचडी खिशात ठेवतो. खिशात ठेवलं तर साहेब खाऊनच टाकतो. कपडा नाहीये, राहू दे, पोलीस स्टेशनचा असो. आत्ता बरा वाटला का मला. बस बसतो बाबा, रिपोर्ट पावायचे आहे. वैरागडात किती धंदे चालू आहेत, कोण दारू विकते कोण नाही का नाही. हा या. आता कसं थोडस हलका हलका. खराब. अरे घोरपडे, अरे कोहपरे, हा बे का बैरा झालास का साहेब? तुम्ही मला आवाज दिला. अबे मग का तुझा आजा इथं का साहेब? माझा आडनाव घोरपडे, तुम्ही मला आवाज देता कोहपरे म्हणून. मला वाटला कोणीतरी आता नवीन आला असेल हवालदार आपल्या पोलीस स्टेशन मध्ये कोहपरे नावाचा, म्हणून मी तुम्हाला काही आवाजच दिली नाही आणि तुम्हाला हाक पण दिले नाही. पण साहेब तुम्ही काय म्हणाजी, तुम्ही मात्र एक नंबरचे विसर भोळे आजी. अबे कोण मी विसर भोळा नाहीतर कायची. अरे घोरपडे म्हणता म्हणता कधी कोहपरे म्हणता, कधी काही ना काही म्हणून टाकता. अरे होते एखाद्या वेळेस असा. अरे बरं मी काय म्हणतो, हा अरे मी तुला काहीतरी आणायला सांगितलं. मला हे नाही का, ते नाही का, हे नाही का, हे नाही का, हे नाही का, ते नाही का. आजी मी साहेब समजलोच नाही तुमचा हे नाही का ते नाही का. आजी हे नाही का ते नाही का या नावाची वस्तूच कुठं मिळत नाही. कुठून आणून देऊ तुम्हाला. अरे यार ते नाही का. आजी का आता ते नाही ना तेल लावल्या तुम्ही आता. अरे ते एवढी एवढी अशी लांब राहते आणि गोल गोल राहते, त्याला काय म्हणतात रे. साहेब तुमच्या विचाराच्या बहुत पुढं आहोजी मी, पण मला काही समजलं नाही तुमचा. पण हो मात्र नाही का, तुमच्यासाठी मी बाजारातून मात्र केळ आणली आहे. अबे 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 तेच तर मगापासून तुला म्हणत होतो. तुला सांगायला काही काय झालं होतं. आता तुम्ही विचारल्या का जे हे नाही का ते नाही का म्हणून माणूस कन्फ्युजन आहोत का, म्हणून काहीतरी एक पटकन सांगून टाकावा. केळ आणण्यासाठी सांगितलं म्हणून. साहेब बरं आण त्या केळी कुठे आहेत, आण. हे टेबलावर आहे. अबे दोर सोडे. आजी दोर सोडे नाही जी, मी घोरपडे हो. अबे तेच मला चांगलं ठाऊक आहे. मी तुला 2 केळी आणायसाठी सांगितलं होतं. मी एवढा काही विसर घोडा आहे का रे. हो सांगितले होते ना. बरोबर आहे साहेब, तुम्ही 2च सांगितल्या होत्या, पण त्यात काय बिघडला. अरे नाही म्हणजे मी काय म्हणतो, ही इथं एकच केळ आहे, दुसरी कुठं आहे. आजी तर हे का. अरे बाबा मी दुसरी केळ विचारत आहे. आजी त्याच सांगत आता हे का. साहेब मला वाटते तुम्हाला मोत्या बिंदू झाला आहे. घाबरा नको तसा, अजिबात घाबरा नको.
तुम्ही रिटायर झाले आता कारण वैरागडच्या दवाखान्यामध्ये राव रिटायर झाल्या त्याच्यामुळे तुमचा मोतीबिंद वाढला आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मोतीबिंदूचा जर उपचार करायचा असेल ना तर तिथं आपण गडचिरोलीला जाऊ. गडचिरोलीच्या दवाखान्यामध्ये जाऊ. तिथे मोफत उपचार होते. आणि साहेब तिथे मोफत उपचार होते पण शिवाय तिथे नाही का जेवण पण फुकट भेटते. तसा मला अनुभव काऊन विचारा ना काऊन अनुभव होता. तुला कसा अनुभव आला रे? अरे मी माझ्या आजीला गडचिरोलीला नेलो होतो ना तर माझी आजीला दिसत नव्हता, अजिबात दिसत नव्हता. जेव्हापासून तिचे मी डोळे काढलो तेव्हापासून माझ्या आजीला असा टुकुर 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 असा दिसायला लागला. आणि साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही जर ऑपरेशन जर केल्या तर तुम्हाला कारा चष्मा पण भेटते. कारा चष्मा भेटते. हो. अरे मग त्यात येण्या जाण्याचे पण पैसे मिळत असतील नाही का? आजी कशाला जी येण्या जाण्याचे पैसे आजी डायरेक्ट दवाखान्याची गाडी आपल्या घरी येते आणि ते गाडी म्हणजे फुकटच राहते. म्हणजे येता का? चला मग चला या माझ्यासोबत या. आपण कुठे चाललो? दवाखान्यात. कशाला? तुम्हाला मोतीबिंदू झालाय म्हणून आणि तुमचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून. माझं ऑपरेशन? हो. अबे माझ्या डोळ्याला चांगलं दिसते. कसा? मी कशाला रे ऑपरेशन करू? लेका माझी मस्करी करतोस का? नाही. हे बघ माझं नाव आहे पीके थूल आणि मी नाही राहत पेऊन तूल. मी तुला 2 किडी आणायसाठी सांगितलं होतं. कुठं आहे ते दाखव. आजी ही का टेबलावर खोरपडे. आजी कोरपडे नाही घोरपडे म्हणा. म्हणा घोरपडे म्हणा. घोरपडे. पाय चांगला म्हणा. घोरपडे असा म्हणा. अबे घोरपडे. घोरपडे नुसतं म्हणालास ना तुझं आडनाव घोरपडे. हा मलाच म्हणा घोरपडे. म्हणून म्हणाले मी घोरपडे. हा पण साहेब ते नावातलं जाऊ द्या पण काय आहे नावात आपला दम आहे तसाच आपलाही दिल आहे. अबे खड्ड्यात गेला तुझा दिल न तुझा नाव. मी तुला 2 किडी आणाय सांगितलं ही एकच आहे दुसरी कुठे आहे रे? आजी ते ही का मला दुसरी केळ पाहिजे. आपलं माझ्या बाप या माणसा पायी आजी ही कावजी केळ. मगापासून डोकचा पेटून सांगून राहिलो का ही काव केळ म्हणून शानी. अबे साल्या एकच दाखवत आहे. सांग कुठे दुसरी केळ कुठे आहे सांग. मला का मूर्ख समजतं का रे? मगापासून मी एकच केळ दाखवत आहे. सांग दुसरी केळ कुठे आहे सांग. आजी ते ही काव. साहेब मला सांगा तुम्ही मगांपासून मला विचारता का केळ कुठं आहे. मग पहिली केळ कुठं आहे म्हणून विचारल्या का मला? पहिली केळ विचारल्या का मला तुम्ही? आता तुम्ही पहिली केळ मला विचारलाच नाही तर माझी का चुकायची आता? अबे तर पहिली केळ कुठे आहे? हा पहिली केळ ना मी खाऊन टाकली. काय? हो खाऊन टाकली? हो. मी सांगितलं का तुला खायला? नाही मला वाटलं साहेब तुम्ही 2 केळी सांगितल्या मला वाटलं तुम्हाला एक होईल आणि मला एक होईल म्हणून मी खाऊन टाकलं. काय खाऊन टाकली? हो कशी खाल्ली? कशी खाल्ली? कशी काढली सांगतो साहेब खाल्ली हो सांगतो साहेब सांगतो. कशी खाल्ली? सांगतो पा द्या तुमचा दंडा द्या. आता ही एक केळ समजा आणि ही दुसरी केळ समजा. ही केळ अशी घेतली मी ही पहिली केळ अशी घेतली आणि तिचे सालपटा असे काढले. असा काढला असा काढला असा काढला आणि असे लवर लवर अशी खाली साहेब
दुसरी केळ खाल्ली मी आता का दंड खाऊ का बाय आता मी तुला तिसरी केळ चारतो. पाणी गरम करून ठेवले आगाजी साहेब, पाणी गरम करून ठेवले असं तर बरं होते. तुला कशाला 2 केळी आणायसाठी सांगितलं त्या दोन्ही केळी खाऊन टाकल्या. आता तुम्हीच म्हणल्या का पहिली खेळ कशी खाऊन दाखवली म्हणून तुम्हाला दाखवली ते खेळ खाऊन. साहेब जाऊ द्या ना, एक काम करा, मला माफ करून टाका आणि आता तुम्ही विषय मोकळा करून टाका आता. बघ तू यानंतर अशी जर चूक केलास तर डायरेक्ट सस्पेंड. ठीक आहे साहेब, थँक्यू व्हेरी मच सर. मला माफ केल्या त्याबद्दल मी आभारी आहे. तुमच्यासारखा माणूस म्हणजे या पृथ्वी तलावर येणार म्हणजे बापरे, तुम्ही पुरुष हो काजी, तुम्ही फक्त पुरुषच नाही आहात. आजी महापुरुष आजी. बघ आता एक मला सांग, त्या केसचं काय झालं रे? साहेब कोणती केस साहेब? अरे मूर्खा, जी बाई आपल्याला नदी किनारी बेशुद्ध अवस्थेत मिळाली होती तिच्याबद्दल तुला दवाखान्यात इन्क्वायरी करायला पाठवलं होतं, त्याचं काय झालं? हो साहेब, आता तिची प्रकृती एकदम ठीक आहे साहेब, पण डॉक्टरचा रिपोर्ट पण मिळाला आहे. साहेब एक सांगू का तुम्हाला, आपण असं समजत होतो की तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण नाही साहेब, पण रिपोर्ट मात्र वेगळाच आहे. म्हणजे तिनं आत्महत्या केली नसून कोणीतरी तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. रस्सीचे ठसे मात्र अजूनही तिच्या गळ्यावर आहे. ओ माय गॉड, म्हणजे आपलं संशय खरं होतं तर. घोरपडे अजी बोला. तुम्ही ताबडतोब दवाखान्यात जा, त्या बाईची प्रकृती बरी होतात तिला पोलीस स्टेशनला घेऊन या हो जी साहेब. आणि तिची जबानी नोंदवा. यस सर. ए मुनीम, अरे मुनीम, अरे झालं का नाही अजून तुझं? अरे अजून गाडी दुरुस्त व्हायला किती वेळ लागेल? झाली का गाडी दुरुस्त? अरे मला मीटिंगला जायचं आहे, वेळ होत आहे. जय 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 जय. आला सत्यानाश. काय झालं काय? झाली का गाडी दुरुस्त? कायची गाडी दुरुस्त म्हणता जी? सप्पाच फुटला. सप्पाच फुटला. अरे नेमका झाला तरी काय? सप्पाच जय जय झाला. टायरे फुटला आणि चेपणी पंक्चर झाली. काय? हा काय ड्रायव्हर पागल आहे का जी? नाही म्हणतो, याला समजते की नाही, गाडीमध्ये स्टेपनी ओके पाहिजे. आता बरा झाला साहेब, गाव जवळ आहे म्हणून बरा झाला. आणि जंगलात जर पंक्चर झाली असती तर काय झाला? कोणत्या मूर्खाने याला ड्रायव्हर केला? कोणत्या मूर्खाला? ए पोळ्या शांत राहा. अगलावे तो मूर्ख तूच आहेस. तूच त्याला ड्रायव्हर म्हणून अपॉइंटमेंट केली होतीस. मी चोकाजी साहेब, गडबड झाला बेटा, गडबड. गडबड झाला म्हणतो, आता विचार कसला करतोस? जा काहीतरी टॅक्सी वगैरे बघ, मला उशीर होत आहे. आता जाशील का? बरं ठीक आहे साहेब, तुम्ही निघा पैदल, मी टॅक्सी आणतो. का? अरे मूर्ख आहेस का?
म्हणजे मी पैदल येतो, तुम्ही टॅक्सी आणा. अरे तू कळते का तुला? तू काय बोलतोस? मी तुला टॅक्सी आणायला सांगतो, मला पैदल जायला सांगतोस? बरं बरं बरं, तुम्ही थांबा, मी टॅक्सी घेऊन येतो. जा लवकर. मूर्ख कुठला? अरे तू? साहेब तुम्ही आले इकडे? साहेब इकडे कुठे? अरे पण तू तीच ना सुमन? हा, त्या दिवशी तुझा गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला होता, बरोबर ना? अरे वा. हो साहेब तेच मी. तुम्हाला माहिती आहे साहेब, तुमच्याच हस्ते मला प्रथम पारितोषिक देण्यात आलं होतं. अगं म्हणूनच तर पहिल्या दर्शनीच तुला ओळखलं मी. पण खरंच खूप गोड गातेस तू, है ना? तुला बघताच मी तुझ्या आवाजाचा दिवाणा झालो बा. आणि हो, तुझा पण. धन्यवाद साहेब. बरं साहेब निघते मी. मला उशीर होतो. अगं सालीस कुठे? थांब ना, मी सोडतो माझ्या गाडीनं. आता माझी गाडी येईलच, मग आपण मिळूनच जाऊ. काय? नको सर, माझं घर ना जवळच आहे. मी पायी पायीच जाते. हे अगं, आई कसली आहे यार? साहेब हात सोडा माझा. अगं, हे बघ, माझं नाव प्रेम कुमार आहे. लोकांसाठी प्रेम कुमार, पण तुझ्यासाठी फक्त प्रेम. कसा आहे ना, तुला बघितल्यापासून माझ्या या जीवनात चैनच पडत नाही. तुझ्या या लावण्याने वेळ केलाय मला. अगं, फक्त एकदाच या तहानलेल्या मनाची तृष्णा शांत कर, मग मी सोडून देतो. अगं, जाऊ दे, चल ना. काय समजता तुम्ही मला? मी तसली मुलगी नाहीये, कळलं तुम्हाला? कसली मुलगी नाही. अगं, सुरुवातीला सगळ्याच मुली अशा म्हणतात, नंतर हळूहळू सगळ्या मोकळ्या होतात. म्हणून म्हणतो, तू घाबरू नको. फक्त एकदाच तुझ्या वेणीतील फुलांचा सुगंध घेऊन अगं, सोन्यानं मळवीन तुला. तुझ्या लावण्याने मला भरण घातली. पुन्हा अशा शब्द उच्चारला तर तुला तर मी एक सभ्य व्यक्ती समजत होते, पण या सभ्य मुकुटामागे हे असले रूप चढलेलं असेल, मला असं कधी वाटलं नव्हतं. अगं सुमन, मी घाणेरडा नाहीये. अगं, मी तर तुझ्या प्रेमाचा पुजारी आहे, पुजारी. खरंच सुमन, अगं मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. ज्या दिवशी मी तुला प्रथम बघितलं ना, त्या दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो. एकदाच तुझ्या मखमली स्पर्श होऊ दे. माझ्यापासून दूर व्हायचा नाही तर नाहीतर जी शिक्षा म्हणशील ना, ती भोगायला तयार आहे म्हणजे.
कुमार विशंबरनाथच्या ठीक आहे, काही हरकत नाही. पण सुमन, तू मारलेला आपले माझा संकल्प आणखीनच मजबूत. नाहीतर सापासारखे फणफणणारे तुझ्या मुळात सकट उठून टाकेल. हो, मी आहेच विषारी साप, आणि मला जर ध्वंस केल्याचा प्रयत्न केलास ना तर चिरडून टाकील तुला. अरे आईच्या दुधाने तुझे अजून पोट भिजले नसते, तू मला या विशंबरनाथला धमकी देतोस. चले घेतो तू बच्चा आहेस, बच्चा. प्लीज मला वाचवा याच्या ताब्यातून. विशंबरनाथ, सोडा तिला. आणि या तुझ्या असल्या पोकळ धमक्याला घाबरणारा हा दयानंद नाही. पण तू आहेस तरी कोण, हा? आणि तुझा आणि हिचा संबंध काय? मी कोणी का असेना, पण संबंध माणुसकीचा आहे. आणि माणुसकीच्या नात्यानं एका स्त्रीची रक्षण करणे हा मी माझा धर्म समजतो. देवाची शपथ घेऊन सांगतो, तिला हात लावणं तर दूर, तिच्या केसाला जरी धक्का लावलास ना तर जिवंत काढून टाकेन तुझा इथं. अरे हमारी हस्ती मिटाते मिटाते न जाने कितनों के वजूद मिट गए. तू मला मिटवशील, ठीक आहे. माणूस की तुझा धर्म आहे ना, मग मी तुला माझा धर्म दाखवू. असं काय करता सरकार, काय असं तुम्हाला सोपते काय? मुनीम, मुनीम हा छटाक बोटचा पोरगा मला धमकी देतो, मला. म्हणूनच तर म्हणतो, असा छटाकभर पोराच्या नादी लागू नका. आपली प्रतिष्ठा तुम्ही कमी करत आहात. नंतर बघू त्याला आपण. अरे जा रे, आपल्या घरी जा. तूही आपल्या घरी जा. काय सुमन, तुम्ही ओळखता तिला? ते साहेब नंतर सांगतो. चला. आज तू वाचलास मुनीमाला म्हणून, नाहीतर गेलास होताच बाबा मायाच्या भावात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या प्रेम कुमारची पकड म्हणजे एक मगर मिठी आहे, मगर. आणि या मगर मिठीतून आजपर्यंत कोणीच सुटला नाही. माझी शिकार हिसकवला, याचा बदला मी घेईनच घेईन. अरे ना, अशा पोकळ धमक्याला घाबरणारा हा दयानंद नाही. महाराजाच्या औलाद आहे आम्ही, शिवछत्रपतीचा वारसा सांगणारे. आमच्या वाटेच्या आड जो पुण्याला तो साला गड्ड्यात गेला. चला, जय 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 जय. तुमचे फार उपकार झाले. नाहीतर त्या अनाथापणे माझी अरे यात उपकार कसले, अशी रडू नको. एक माणूस म्हणून
एका स्त्रीच्या सन्मानाची रक्षा करणं हा माझा कर्तव्य आहे. आणि मी स्त्रीच्या सन्मानाची रक्षा करू शकलो नाही तर स्वतःला मर्द म्हणून घेण्यात उपयोग काय? खरंच ना, तुमचे विचार खूप महान आहेत. हो पण पण तुम्ही अगं, माझे नाव दयानंद. मी याच गावच्या सुभाष नगरच्या एका टोकाला राहतो. माझे एक छोटस माझं घर आहे, त्यात मी आणि माझे वडील राहतो. आणि मी इथून माझ्या तालिमीला चाललो होतो आणि एवढ्यात पुन्हा तरी तुझा ओरडण्याचा आवाज आला आणि मी लगेच इथं धावत आलो. काय काय म्हणालात? तालीम? हो, तालिमीला. कसली तालीम? अगं, मी नाटकात काम करतो. आज नाटकाची प्रॅक्टिस होती म्हणून चाललो आणि आज उशीर झाला आणि म्हणून तालीम बोंबललीच समज. म्हणजे हे बघा तसं काही होणार नाहीये. म्हणजे हे बघा, तुम्ही एवढी माझी मदत केली, मग मी तुमचं नुकसान कसं होऊ देणार? मी काय म्हणते, मला ना गाण्याची खूप आवड आहे. तुम्हाला गाणं म्हणता येते ना? हो या. मी एक काम करा ना, आपण इथंच प्रॅक्टिस करू. चांगलं आहे. चांगलं आहे ना? मग गाणं म्हणून दाखव ना. मला पण कळते का कसं म्हटलं जाते ते. स्वावरिया जगुनी कथा तुझ्या विना. स्वावरिया रे जगुनी कथा तुझ्या विना. तुझे हासने गुलाबी चरावी तुझ्या कालावधी तुझ्या मुखावर लाली माझ्या स्वप्नाची राणी. ओ लता माझ्या स्वप्नाची राणी. ओ लता सावरिया जगू मी कथा तुझ्या विना. सावरिया रे जगू मी कथा तुझ्या विना. तू टपोर डोळ्याची, तू हळव्या मनाची. तू टपोर डोळ्याची, तू ग हळव्या मनाची. चंद्रवाणी मुख तुझ माझ मन वेड करी. चंद्रवाणी मुख तुझ माझ मन वेड
तुझ्या विना या रे जगू मी कसा तुझ्या विना तुझे हासने गुलाबी तुझे साधने शराबी तुझ्या मुखावर खडी तुझ्या मुखावर लाली माझ्या स्वप्नाची राणी होतील का माझ्या स्वप्नाची राणी होतील का सावरिया जगू मी कसा तुझ्या विना सावरिया रे जगू मी कसा तुझ्या विना तुझ्या विना खरंच किती गोड गाते हं? असं वाटतं की तुमचं किती एकत्रच राहावं. हा हो पण काय तू सुद्धा खूप छान आहे आणि खरं सांगू सोबत काय पहिल्या भेटीतच आपण 7 जन्मात भेटलो की काय असा मला भास होता. तुम्ही माझ्याबद्दल सगळं काय विचारलात पण तुम्ही स्वतःबद्दल मला काहीच सांगितलं नाही. सुमन मी तुला सांगितलं माझा पूर्ण परिचय हे मला बोलायला पाहिजे. माझ्याबद्दल तू सगळं काय विचारलीस पण स्वतःबद्दल काही सांगितलं नाही. मी विसरलीच सॉरी. माझं नाव आहे सुमन आहे. हो मी इथेच राहते MG कॉलेजमध्ये MA ला शिकत आहे मी. बरं तसे मला खूप उशीर झालाय. माझे बाबा घरी वाट बघत असतील. सुमन सुमन पुन्हा भेटशील ना. हो पुन्हा भेटेल ना. आणि हे बघ मला तू विसरू नकोस नाही बरं. काय असेच आपण एकमेकाला भेटू. चला या बरा झाला ना बे तुझा लग्न झाला तर अबे लग्न झाला म्हणून का तुका असं आपल्याला का स्वतःला का शाळा समजून राहिला का. साला वैताग आलाय साला या चिंतकानी. अरे साला ड्युटी करीन सरकारी ड्युटी मिळाली असा वाटला का मी ऐश करेन पण ऐश करून पैसा कमीन. पैसा तो मिळतोच पण ऐश करायला का त्यासाठी बायको पाहिजेत ना. आपल्याजवळ बायकोच नाही. अरे कितीक तरी ठिकाणी मी पोरी पाहासाठी गेलो पण मला अजून पोरी देत नाही. अरे माझा सगळा काही बरोबर होते. पोरी पोहायला गेलो का पाप ड्युटीवर आहेस का हो पोलीस मध्ये आव म्हणलं पण कुण्या ठिकाणी नाही पण गडचिरोली जिल्हा म्हणला काय माझ्या लग्न कॅन्सर. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपली ड्युटी लागली माझा दोष आहे का त्याच्या असंही नाही तरी चला सर लंग हिंडत राहतो का पोरगी भेटल पण नाही भेटल मला. आणि हे आमचे साहेब माझ्या मागं सारखी किटकिट लावून ठेवतात. अरे ह्या समस्या त्या दारूवाल्याला नेऊन दे हा समस्या त्या दारूवाल्याला नेऊन दे हा कर तो कर झाला या ड्युटी पा पुरा वैता घेऊन गेलाय आता. अरे देवा मला का तू असा ठेवशील का. अरे माझ्यासाठी तर पाठवणारे बाबा अरे नाही जास्त. अरे नको भुरी पाठव नको कारी पाठव अशी शेंबडी सुमडी जर पाठवला तर माझ्या हो ओ मिस्टर काय झालं. सोपतो का तुम्हाला नाही मिस्टर सोपतो का म्हटलं. ए तो मिस्टर नाही तू मिस्टर. डोळे झाकून चालतोस की काय दिसत नाही का तुला. हो दिसते ना नेमकेच जागा दिसतात. काय बोलायचं काय आहे तुला. फक्त तुमच्याकडे पाहूनच बोलायचं आहे मला. थांबा 1 मिनिट थांबा. अरे देवा मी तुला कारी भुरी काहीच नको पाठवलो. तुला शेंबडी सुमडी जर असली असं तर असंच पाठव म्हणलो पण तू एकदम डायरेक्ट एटम बॉम्ब पाठवला माझा काम. ए हा कसला विचार काय चालू काय आहे. कसला नाही मी चांगली ओळखते तुमच्या सारख्यांना.
आधी धक्का मारायचा, असा सॉरी म्हणायचं, मग हळूच जवळीक साधायची. पण तुझ्या ह्या अशा वागण्याला मी पाजर फुटणारी नाही हा. समजलं ना तुला? नॉनसेन्स. ओ नानसेन्स कुणाला म्हणता तुम्ही? या घोरपड्याला नानसेन्स म्हणता? अरे घोरपड्याच्या माग अरे तुम्हीच का असे 17 पोरी मागे लागतात, असे 17. पण हा घोरपड्या कधीच त्यांच्याकडे माग वळून कधीच पाहणार आहे. पण त्यात तुमचाही काही दोष नाही मला, कारण हा घोरपडे आहे ना आयसच पावाला स्मार्ट, म्हणून माझ्या मागे कित्येक तरी पोयांच्या रांगा लागतात. तुमचा काय दोष नाही आहे. अरे कोणती तरुण मुलगी मला बघतात माझ्या प्रेमातच पडते. पण काय हो तुम्ही मला चांगल्या घरची दिसून राहिल्या आणि तुमचा एकदम स्वभाव मला एकदम आवडला, म्हणून तुमचा मी विचार करत आहो. पहा बरं जाऊ द्या, काहीतरी नाव आहे वाटतं तुमचा. का? तुला काय करायचं आहे? आणि मी तुला माझं नाव कशाला सांगू? नालायक, फुकणीचा. फुकणीचा? मी फुकणीचा? माझा अपमान, एवढा मोठा अपमान माझा. आता थांब, मला सांग तू रागात बोललीस का गमतीत मध्ये बोललीस? रागाने बोलले मी. रागाने बोललीस? मग ठीक आहे, तू रागाने बोललीस मला आवडला, कारण हे असा रागामध्ये बोलणे आपल्या चालतच आहे कधी कधी, कारण मला गंमत कधी आवडत नाही. मग हे आपण सर्व चालायचे कशासाठी? कारण लग्न झाल्यावर नवरा बायको मध्ये असे भांडण चालत थोडे. माझ्यासोबत लग्न कर, अगं तुला राणीवाणी ठेवीन, राणीवाणी. अगं तू असा राणी असा साथ करून ठेवीन तुला. अगं मग तुझ्या मागवून पुळवून असे लावून ठेवीन नौकराच्या रांगा. म्हणजे एवढे श्रीमंत आहात तुम्ही? मग काय हो? कोणती नोकरी करता तुम्ही? हवालदाराची जर सांगितलं तर हे माझ्या हातातून निष्ठून तिला काहीतरी बिझनेस काय? आपण नोकरी वगैरे करत नाही. नोकरी करणे फक्त गरीब लोकांचा काम आहे. आपण मोठे मोठे लोक, आपण फक्त बिझनेस करतो, बिझनेस. बिझनेस? हो खरंच? हो. पण सांगितलं नाही तुम्ही कोणता बिझनेस करता? माझ्या बिझनेसचं मोठं नाव आहे बाई. मोठा नाव म्हणजे? सांगू का तुम्हाला? सांगा सांगा. माझ्या बिझनेसचं नाव आहे पोको. पोको पोको म्हणजे? पोको पोको म्हणजे पोसा कोंबडी देते अंडी. business आहे? एवढे मोठा बिझनेस आहे माझा बाई. सगळे माझ्याकडे कोंबड्याच. फक्त मला गरज आहे तलंगायची. एवढी मोठी माझी प्रॉपर्टी आहे कोंबड्याची. फक्त कोंबडे आहेत माझ्याकडे, साला तलंगाच नाही आहे. हा तर जरा जास्तच फेकत आहे. चल उर्मी, आता याला दाखव आपली गर्मी. हो मॅडम, तुम्ही कसला विचार करून राहिला? तुम्ही लग्नाची काही काळजी नका करू, कारण तुम्ही समज माझ्यासोबत जर लग्न जर केलं ना, तुमच्याकरता खर्च आणि माझ्याकरता खर्च एकच करून टाकतो. आपण धूमधडाक्यामध्ये लग्न करून टाकतो. खरं? हो. आता बघ, आता मी तुझा नवरा आणि तू माझी बायको. मी लग्नाला तयार आहे. आता ना ऐस ना, मग या मोसम मध्ये आता एक आपण गीत गाऊ. आपण इथे गाऊ नाही गीत, आपला फुटला किल्ला आहे ना त्याच्यामध्ये जाऊ. येतेच का तुला पाहायला? चल तुला मी किल्ल्याची सह करून दाखवतो. कसे दाखवता? त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल माहिती? मला एक चुम्मा द्यावा लागेल. चुम्मा? हो. नको म्हणजे? अगं हा बघ आता मौसम किती सुंदर आहे. काय आहे का? कसे माहिती कसा म्हणून माहिती? हे ऋत मस्तानी ना मिठी तर आणि देना पप्पी मला प्रेमानी. हे ऋत मस्तानी ना मिठी तर आणि देना पप्पी मला प्रेमानी. करू आपण जगावर राहत हसी लिहू का प्रेम कहाणी. करू आपण जगावर राहत हसी लिहू का प्रेम कहाणी. हे ऋत मस्तानी ना मिठी तर आणि देना पप्पी मला प्रेमानी. ऋत मस्तानी ना मिठी तर आणि देना पप्पी मला प्रेमानी.
अशी लिहू ग प्रेम कहाणी करू आपण जगावर राहत अशी लिहू ग प्रेम कहाणी आकाशी भरारी त्यानी मनी ग माझ्या सपनी तू दिसे सदा दुसरानी त्यानी मनी ग माझ्या सपनी तू दिसे सदा दुसरानी करू आपण जगावर राहत अशी लिहू ग प्रेम कहाणी करू आपण जगावर राहत अशी लिहू ग प्रेम कहाणी करू आपण जगावर राहत अशी लिहू ग प्रेम कहाणी करू आपण जगावर राहत अशी लिहू ग प्रेम कहाणी हे रे मस्तानी लगी ठराणी त्याला पप्पी म्हणा प्रेमाने कृष्ण मस्तानी लगी ठराणी त्याला पप्पी म्हणा प्रेमाने करू आपण जगावर राहत अशी लिहू ग प्रेम कहाणी करू आपण जगावर राहत प्रेम कहाणी ला 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 तुझा पर्स खाली सांगला आता मी तुझा नवरा तू माझी बायको आता एक काम करू पटापट लग्न करून टाकू ना 67 61 62 पोरा पैदा करून काय म्हणालास तू कोण नवरा कोण बायको अगं तू बायको मी नवरा अरे वेड्या आपला तोंड तरी बघितलास काय आरशात बंदर दिसतोय हा बंदर वा आय लाईक मला आवडला हा तुझा असा स्वभाव आहे ना हा फार स्वभाव मला खूप आवडला तू माहित आहे का तू हे जे बोलतेस ना अगदी मन मोकळे करून बोलतेस मला आवडला तुझ्या मनात जो येते ना तेच बोलून टाकतेस तू खरंच तू माझी बायको म्हणून सोपतेस बस ठरलं आता लवकरच लग्नाची घटिका येत आहे आपण उरकवून टाकू मंदिरात जाऊ तिथं लग्न करू पोरा करून टाकू एवढे बाबा याला जरा चांगलाच लग्नाचा भूत चढलेला दिसतोय कसा याचा भूत उतरवाच लागेल मला तुम्हाला सांगू का अबे आली लाईनवर मला ना मला सुद्धा तुमच्याशी लग्न करायचं हो का पण एक
थोडीशी अडचण आहे. अडचण आहे? कोणती अडचण आहे? तू आत्ता सांग. तुझी अडचण मी आत्ता पूर्ण तयार करतो. फक्त जाग्यावर सांग तू. बरं हो तुम्हाला सांगू का याचं काय आहे ना की बऱ्याच दिवसापासून एक गुंड माझ्या मागे लागलाय. बापरे, तुझ्या माग गुंडा? हो आणि तो सारखा माझ्या फोन करतो आणि काय काय ते विचित्र विचित्र बोलत असतो. असा? त्याची एवढी हिंमत? घोरपड्याच्या होणाऱ्या बायकोवर साला तो नजर ठेवते. नाव सांग त्या साल्याचा फक्त. काय साल्याचा उभा चिरून त्याला आळवा फाडलो ना आणि जरा शिवलो तर माझा नाव नाही घोरपड्या. मला त्याचं नाव नाही माहित आहे नाव माहित नाही? पण त्याचा नंबर आहे माझ्याकडे. नंबर आहे का? लाव साल्याला फोन. लाव ना. तू लाव, फक्त फोन लाव. तू लाव. साल्याची नाही जर उलार बंडीनं थोला झेंडी केलो त्याची माझा सांगणार नाही. हे घ्या. हॅलो. अबे सांडकी औलाद. नाव काय कोणाचा? तुमचं नाव? उर्मिला. अरे अबे तू उर्मिला नाही, अबे ही उर्मिला. अबे हिला छेडछाणी करून पाहतोस का? अबे तेही घोरपड्याची होणारी बायको आहे. अबे आलूच्या शिलक्या, अबे सडलेल्या टमाटर, अबे वाशी कांद्या. अबे हिम्मत असेल तर ये इकडं. कोण बोलताय? अबे कोण बोलताय म्हणजे मी बोलतो. मी तुझा बाप बोलतो, बाप. अबे साल्या माजून राहिलास का बे? फोनवर बोलत आहेस हराम खोरा. अबे एका बापाची जर औलाद असेल ना, अबे या समोर ये तू. हा अबे नाव सांग तुझं. हा अबे नाव काय सांगून राहिलं म्हणतेस? अबे माझा पत्ता लिहून टाक. ज्या पत्त्यावर तुला बोलवतो त्या पत्त्यावर ये. पत्ता लिहून टाक. इंदिरा चौक, जुला ढोला, फुटला किल्ल्याजवळ. ये देते तू. तुला हे खूप महागात पडेल. अबे तुला महागात पडल बे. तू फक्त ये ना बे. तू धमकी देऊन राहिला का बे? अबे असं आमच्या सामने ये. मग त्याला घाबरतो का मी? तू ये ना बे. हा मग एक कोण एक कोण. अबे ये बे. आणि का टमाटर? हॅलो, कुठून बोलत आहे? अरे ये ना तू. होते ना लवकर ये. असल हिम्मत तर. येत आहे. अरे माझ्या बाप. अबे टमाटर साला सल्ल्या अंड्या. अबे असल हिम्मत ये ना लवकर. अबे ये म्हणतो ये ना लवकर. ठीक आहे ठीक आहे. अबे का ठीक आहे ठीक आहे. अबे ठीक आहे म्हणता म्हणता भीक मागायला लागशील. नाही गेलो. हा ये ये ये. हॅलो बे. हॅलो का म्हणतेस बे? अबे असल हिम्मत समोर ये ना बे. हा बघ तुझ्या पाठी. तू थांब ना बाई. तू थांब ना. अबे तू का बे माझ्या पाठी मागून का वार करा बे? अबे हरामखोराची औलादाची. साहेब तुम्ही कधी? नाही का? नाही मी आलू का छिलका, नाही. सडलेला अंडा. अबा मला सांग, तू कोणत्या जन्माचा बदला घेतलीस तू? आणि साला माझ्याच वस्त्यानं माझी पुरी हजामत करून टाकलीस. साहेब आणि मला माफ करायची साहेब. आणि या या तिला पचवलं जीवाले. तू असं का वागतोस? आणि तूच म्हणालास ना की तुझं माझ्यावर खूप जीवापाड प्रेम आहे, तुला माझ्याशी लग्न करायचंय. आणि मी तुला हे पण म्हटलं होतं की मी तुझी पोलिसात कंप्लेंट करेन. तेव्हा तू काय म्हणालास की जा कर पोलिसात कंप्लेंट. मी काय पोलिसांना घाबरतो की काय? असं तूच म्हटलास ना? साहेब यांनीच म्हटलंय ते. म्हटलो पण तू नाव सांगितलीस का? हाव म्हणूच्यानी.
बरं साहेब मी काय म्हणते मला खूप उशीर होत आहे जाते हं मी. ओके तुम्ही निघू शकता. निघू शकतो, थांब ना बा. काय म्हणता? साहेब एक वेळचा मला माफ करून टाका. घाबरतोस कशाला? मी तुला काही करणार नाही. असा साहेब मला माहीतच होता, कारण तुम्ही या घोरपळे हवालदार बहुत मोठी माया दाखवणार आहात म्हणून. साहेब तुम्ही महान आजी, महान आहात आजी. फक्त तुम्ही पुरुषच नाही, काय? महापुरुष आजी. खरे मी तुला काही करणार नाही. असं ना, ठीक आहे, मग काहीच करणार आहे. बरं या. फक्त तुला एक लेटर टाईप करून देणार असा नाही. हा आणि डायरेक्ट सस्पेंड करणार. सस्पेंड. नाही 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 साहेब, तसं नको करायचे. बापरे. सांड की अवला हा आजी तुम्ही नाही. आलू का छिलका. नाही, अंड्याचा शिल्का मीचो. ठीक आहे. हा. बापरे, का त्या पोरीच्या भानगडीत पडलो आणि आहे अशी मला ऑर्डर भेटली. अरे धन्यवाद. तू भाग्य उर्मिले, मी येतो साव पाय. जय 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 अप्पा भासी, अगं तू कधी आलीस? तुझा काही फोन नाही, पत्ता नाही, आता नाही. मामा मला येऊन ना 2-3 दिवस झाले. बरं या बसा ना. आणि मम्मा ना पूजा करत आहे. बरं झाला, तसं तुझ्या बरोबर कधी गप्पा मारलीच नाही. तर काय म्हणते तुझी ट्रेनिंग वगैरे? तुझा MBBS का डॉक्टर की शिकत आहेस? कसं झालं का तुझा शिकून? हो मामा एक्झाम दिले आहेत. आता रिझल्ट लागून सर्टिफिकेट एकदा का हातात मिळाला की प्रायव्हेट दवाखाना ओपन करायचं असं विचार चालू आहे माझं. वाह 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 वाह, एकदम बढ़िया. अहो पण भासी, दवाखाना काढायला भरपूर पैसा लागत असेल ना? हो 10-12 लाख तर लागतीलच. अरे बाप, एवढे पैसे लागते? मग हे आणायचे कुठून? आणायचे कुठून म्हणजे? हो काय मामा तुम्ही पण. हो आपल्याकडे काही कमी आहे का पैशाला? शिवाय या सर्व संपत्तीची मी एकुलती एक मालकी नाही. कोणत्या भ्रमात जगत आहेस भासी, कोणत्या भ्रमात? म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुम्हाला? म्हणजे ह्या संपत्तीला आपली समजून एवढे स्वप्न रंगवत आहेस? त्याच्यामधली एक फुटकी कवडी नाही आहे. हे सर्व तुला काही ठाऊक नाही. अरे ही सर्व संपत्ती तुझ्या बापानं त्या तुझ्या सावत्र बहीण सुमनच्या नावानं करून दिली आहे. नाही मामा असं काही होणार नाही आणि असं होऊ शकत नाही. असाच आहे भासी, असाच आहे. कारण तुझ्या वडिलांना तुझ्यावर प्रेम केलंच नाही. अगं तुला कधी आपलं मानलंच नाही. सारखं माझी सुमन, माझी सुमन असाच म्हणत राहतो. तो गणपात साध्यापणाचा बुका पांघरून तुम्हा दोघा मायले की ना काय खेळ खेळतो हे तुम्हाला माहीतच नाही. आणि दोघालाही तुम्हाला मायलेकीना घरातून हाकलण्याचा त्याचा डाव आहे. असं काही होणार नाही. आणि माझे पप्पा असा विचार सुद्धा करू शकत नाही मामा. तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. आणि माझे पप्पा ना एवढ्या उलट्या काळजाचे नाही आहेत.
अग उलट्या काळजाचा नसता तर हा सारा पैसा, हा संपत्ती या तुझ्या नावानं तरी करून ठेवली असती. म्हणून म्हणतो वेळी सावध हो. मी असं कदापि होऊ देणार नाही. थांबा, मी आत्ताच आईला विचारते. पण मामा, मी ह्या संपत्तीची एकुलती एक वारीस आहे आणि ती माझी सावत्र बहिणीच्या तुकड्यावर मी आजपर्यंत जगत होती. पण नाही, आता असं काहीही होणार नाही. आता बघतेच मी त्या सुमनला. नाही, तिचं सुख चैन हस्तक्षेप करून तिला या संपत्तीतून बेदखल केलं ना, तर नावाची उर्मिला नाही. मामा, मामा, मामा. जय जय. फक्त 2 शब्द बोललो होतो, फक्त 2 शब्द. या संपत्तीचा अर्धा हिस्सा माझ्या बहिणीच्या नावाने कर म्हणून एवढेच फक्त बोललो होतो, एवढे. पण साल्या गणपत भाटवणं माझा अपमान करून या घरातून कुत्र्यासारखा हाकलून लावला. एवढी गटगंज संपत्ती असून याच्यामुळे मला दारोदार भीक कुत्र्यासारखा मागावं लागत आहे. गणपत भाटो, अरे थोड्या थोड्या पैशासाठी मला भीक मागावी लागत आहे. भीक नाही, तुझ्या संसाराची घडी विस्कळीत करून टाकणार तर नावच सांगणार नाही. आग लावे म्हणतात, मला आग लावे. काही तुझ्या संपत्तीला आणि तुझ्या जीवनाला आग लावून टाकेल तर हा नावाचा मुनीम आग लावे नाही. मुनीम आग लावे नाही. काय म्हणतात, मला मुनीम आग लावे. तुझ्या संसाराचा वाटोळा केला नाही तर नावाचा मुनीम नाही. मुनीम. जय 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 जय. नाही, एवढं घर डोक्यावर घ्यायला काय झालं तुला? आधी मला सांग, हे घर, ही संपत्ती, ही प्रॉपर्टी कुणाची आहे? मुलाची म्हणून काय विचारतेस? आमची आहे. आपली म्हणजे त्या सुमनचीच ना? म्हणजे तुला हे कुणी सांगितलं? मला सगळं कळलंय मम्मा, सगळं कळलंय. का लपवलीस गं माझ्यापासून ह्या सर्व गोष्टी? का लपवलीस तू? हो, लपवलं. कारण की मला तुला डॉक्टर झालेलं पाहायचं होतं. अगं, तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून, तुझ्या अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून हे सगळं तुझ्यापासून लपवलं. मग मला दवाखाना टाकायचा आहे, मला भरपूर पैशाची गरज आहे. वरून मी ह्या सर्व संपत्तीमध्ये ऐशो आरामात जगलेली आहे. आता हे काय मी सर्व धुळीत विसरवायचं? आणि आता ह्या सर्व पैशासाठी, छोट्या छोट्या पैशासाठी, छोट्या छोट्या गरजांसाठी मी काय भिकारी भीक मागू काय? हे बघ, तू असं काही करणार नाही. होणार, ही सगळी प्रॉपर्टी तुझी होणार. अगं, तुझे स्वप्न मी माती होऊ देणार नाही. अगं, नुसते 10 लाख नाही, तर ही सगळी संपत्ती तुझ्या नावे होणार. फक्त तू काही दिवस थांब, आपलं डोकं जरा शांत ठेव. हे बघ, मी तुझ्यासाठी चहा मागवते, बैस तू. सुमन, ए सुमन,
तुझ्यासाठी चहा घेऊन ये. आईची बच्ची, अगं माझी मुलगी इतक्या दिवसाने आली आहे, तुला दिसत नाही का? जा चहा घेऊन ये. उर्मिलाने सकाळी चहा घेतला नव्हता म्हणून आताच ठेवलाय चहा. मी आणते. वेळ लागते माहित नाही हिला. असं कोणाला तरी माहिती पडणार नाही. चहामध्ये साखर नाही टाकली मी. काय? जा काय दुसरा कप घेऊन ये. बस तू घेऊन ये आधी. येतो दुसरा चहा आणलाय पी. छी, हात सुद्धा तसाच आहे. काय रे, सटवे. एवढ्या दिवसानंतर माझी मुलगी आली घरात आणि तुला साधा चहा पण करता येत नाही. आई, अगं, मला वाटलं, मी त्यामुळे साखरेचा चहा देत असेल म्हणून. जीव घेणार आहात का पोरीचा? हिने कामच तसं केलंय. असं कोणतं तुमचं नुकसान केलंय की ज्यामुळे तुम्ही इतक्या कठोर होता देता? एक तर इतक्या दिवसानंतर माझी मुलगी घरात आली. तिने थोडासा चहा मागितला, तिने बिना साखरेचा चहा घेऊन आली. आणि म्हणून एवढ्यासाठी तिचा इतका छळ करून राहिल्या. विसरले असेल चहामध्ये साखर टाकायला. कधी प्रेम तर दिलं नाही, मग तिरस्कार तरी का करता? बाबा, मला वाटलं की समोर उर्मिला कमी साखरेचा चहा घेत असेल म्हणून मी साखर कमी टाकली. मला ठाऊक आहे पोरी, मला ठाऊक आहे. अगं हे घर नाही तर एक तुरुंग आहे आणि या तुरुंगामध्ये शिक्षा भोगणारे आम्ही 2 कैदी आहोत पोरी, आम्ही 2 कैदी आहोत. वा पप्पा वा, आज कळलं मला तुमचं प्रेम. ही तुमचीच मुलगी आहे ना, आणि मी पण तुमचीच मुलगी आहे, तरी एवढा भेदभाव का करताय? माझी छोटी मुलगी जे सांगते त्याच्यावर तुमचा अजिबात विश्वास नाही. सारा विश्वास तुम्ही फक्त हिच्यावरच करणार का? त्याच उर्मिला, अगं तू काय आणि सुमन काय, तुमच्या दोघांवरती सारखीच माया ठेवतो. पण आपल्या ह्या मोठ्या बहिणीच्या बाबतीत असं उर्मटासारखं वागणं शोभत नाही तुला. काय? माझी मुलगी उर्मटासारखी वागते आणि ही तुमची लाडाची जणू काय प्रेमाचा मार आहे. आज या गोष्टीचा सोक्ष लागलाच पाहिजे. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तुम्हाला जर काही हिच्याबद्दल एवढी माया आहे ना, तरी एखाद्या हॉस्टेलमध्ये नेऊन ठेवा. नाही, माझी सुमन कुठेही जाणार नाही. जोपर्यंत या हाताने तिचा कन्यादान करत नाही तोपर्यंत कुठेही जाणार नाही. अशी कशी जात नाही ना तेच बघते. ऐका, काय करताय तुम्ही? नाती रक्ताची वैरीण झाली, नाती रक्ताची वैरीण झाली.